राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केला। त्या विधेयकाच्या आडून वक्फची लाखो एकर जमीन हडपण्याचा केंद्राचा हेतू असल्याचा आरोप सावंत यांनी केला। ठाकरे गटानं सभागृहात उघडपणे घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी सावंत यांना टोमणे मारले। पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच संघाचे आदर्श असल्याचं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं। तत्वरूप काम करणारा संघ व्यक्तिवाद मानत नाही, पण जीवनात काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहेत असं ते म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्म समभाव मानणारे सेक्युलर राजे होते असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं। आमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान मोठं आहे। छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्व पूर्णांग होतं, आपण अपूर्ण आहोत असं गडकरी म्हणाले। गेल्या 2.5 वर्षांच्या काळात सिडकोचं नियंत्रण दलालांच्या हाती होतं असं म्हणत मंत्री गणेश नाईकांनी नवी मुंबईतल्या कोस्टल रोडला विरोध केलाय। दलालांच्या दबावापुढे अधिकारी नमतं घेत असून फ्लेमिंगोच्या पाणथळाची जागा बिल्डरांच्या खिशात घातल्याचा गंभीर आरोप नाईकांनी केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या द वाईल्ड वॉरफ्रंट या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी नितीन गडकरींनी केलेल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100% सेक्युलर होते असं वक्तव्य केलं। वक्फ सुधारणा विधेयकाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ही मुस्लिम समुदायाची देशातील सर्वात मोठी संघटना न्यायालयात आव्हान देणार आहे। तसंच या कायद्याच्या विरोधात रस्त्यावरती उतरून लढा दिला जाईल असं देखील संघटनेनं जाहीर केलंय। पुण्यामध्ये बॅनरबाजी करत शिवसेनेकडनं कुणाल कामराला प्रत्युत्तर देण्यात आलंय। एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यात्मक गौरव करत शिवसेनेनं पुण्यात बॅनरबाजी केली। टिळक रोडवरती ठाण्याची रिक्षा सुसाट अशा आशयाचे बॅनर झळकत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुखांनी अजित पवारांशी चर्चा केली। हे हत्या प्रकरण उजेडात आणणाऱ्यांना विविध प्रकारे त्रास दिला जात असल्याचं देशमुख म्हणाले। यावरती देशमुख यांच्या तक्रारींबाबत मुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत असं अजित पवारांनी सांगितलं। सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली। सुरेश धस यांनी आणखी एक दावा केल्यामुळे खळबळ माजली आहे। परळीमध्ये झालेल्या 13 राजकीय खुनांबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलाय। धस यांनी बीड जिल्ह्यातील अनेक धक्कादायक राजकीय पत्ते उघड केले। यानंतर एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभा निवडणुकीनंतर आभार दौरे जे सुरू आहेत त्यात पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यानंतर आता शिंदेंची तोफ विदर्भात धडाडणार आहे। यवतमाळमध्ये आज एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। आभार दौऱ्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत शिवसेना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजवणार आहे। तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं। जनतेनं दाखवलेल्या प्रेमाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी राज्यभरात आभार यात्रा सुरू केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक विभागात जात आहेत। मतदारांचे आभार, त्यासोबतच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीची सुद्धा पेरणी त्यांनी सुरू केली आहे। पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची मानली जाते। पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। विदर्भातील चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आज मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे, हवेच्या वरच्या स्तरातून अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे आणि उंच ढगांच्या निर्मितीमुळे गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय। नंदुरबारमधील धुळे तालुक्यालगत असलेल्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात आज गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, तर वादळी वाऱ्यामुळे छतावरील पत्रे देखील उडून गेले। बागलाण शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय। कांद्यासह गव्हाच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बीड जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं बीड जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्या येलो अलर्ट जारी केलाय। अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। संगमनेर आणि अकोले तालुक्यात जोरदार पाऊस झाला। त्या पावसामुळे गव्हाच्या शेतात पाणी साचलं असून काढणीला आलेला गहू हा भुईसपाट झालाय। वसई पूर्वेकडील मोरारबाग समर्थ रामदास नगरमध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती भीषण आग लागली, तर दुसऱ्या मजल्यावरती 2 महिला आणि 2 लहान मुली घरात अडकले होते। त्यांना रेस्क्यू करण्यासाठी वर जात असताना सिलेंडर ब्लास्ट झाला, मात्र सुदैवानं वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय।
नागपुरात सिमेंटीकरणामुळे नागपूरकरांचं आरोग्य धोक्यात येत असल्यासंदर्भातील दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेबाबत राज्य सरकारच्या विविध विभागांचं महापालिका नागपूर सुधार प्रन्यासला 3 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. भिवंडी तालुक्यातील शिवतीर्थ मराडेपाडा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट दिली. कालवार जिल्हा परिषद शाळेतील 200 विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा भेट देत शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवकालीन इतिहास जाणून घेतला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह सुरू होता पाऊस. पुढचे 3 ते 4 दिवस अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तूर खरेदीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय. नाफेडकडून 29 हमीभाव खरेदी केंद्रांपैकी 7 केंद्रांवरती एकाही शेतकऱ्यानं तुरीची नोंदणी केलेली नाही. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 69 शेतकऱ्यांनीच तुरीची नोंदणी केली आहे. त्यापैकी 27 शेतकऱ्यांनाच खरेदीसाठी शासनाकडून SMS प्राप्त झालेत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवाडी इथल्या उरमोडी कॅनलमध्ये बुडून बहीण भावाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरसवाडी गावावरती शोककळा पसरली आहे. सोलापुरात बंद असलेल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला पालिका आयुक्त सचिन ओंबासेंनी भेट दिली. यावेळी प्राणी संग्रहालयातील दुरुस्तीसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. गेल्या 4 वर्षांपासून प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्याला वन विभागानं जेरबंद केलं. गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याने या परिसरात धुमाकूळ घातला होता. अकोल्यामध्ये पिण्याच्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्या, त्यामुळे खळबळ माजली आहे. पिण्याचं पाणी दूषित असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. याकडे महानगरपालिकेच्या संबंधित विभागानं लक्ष देण्याची मागणी केली जाते. जळगावच्या नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात आरोचे प्लांट लावण्यात आलेत. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी हे प्लांट बंद पडलेत. या प्लांटच्या वर अनेकांनी जाहिरातीचे फलक लावले, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अमळनेर तालुक्यातील सातरी इथे घरातील सिलेंडरला आग लागल्यानंतर अचानक घरांनी पेट घेतला. आगीत 4 ते 5 घरं जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीवरती वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. उन्हाचा पारा वाढताच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून पंख्यानं वारा घालण्यास देवीला सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हातात पंखा घेऊन देवीला वारा घालण्यात येतो. इतकंच नव्हे तर देवीला कैरीचं फणस सरबत प्रसाद म्हणून देण्यात येतो. सांगलीच्या अंकलकोप इथे कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका तरुणावरती मगरीनं हल्ला केला. या तरुणाचा मृत्यू झालाय. अजित गायकवाड असं तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. सांगलीच्या पलूस इथे 2 लाखांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात आलं. महेश गायकवाड असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 10 लाखांची लाच मागून 2 लाख रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीनं पकडलंय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA, BCA आणि MC अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या सीईटीसाठी यंदा 72,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात मोठी वाढ झाली आहे. यंदा सीईटी सेलनं या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिसेंबरमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू केली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील टोल नाक्यावरती 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारे टोल न भरणाऱ्या वाहनांकडून दुप्पट टोल आकारणी सुरू झाली आहे. मात्र अनेक वाहनांकडे अद्याप देखील फास्टॅग नाही. यातून टोल नाक्यावरती वादावादीचे प्रकार घडत असल्यामुळे त्यातून वांद्रे-वरळी सीलिंगच्या वाहनांच्या रांगा लागल्यामुळे चित्र बुधवारी समोर आलं. राज्यातील सर्व टोल नाक्यावरती फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर मंगळवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महामार्गावरती सुमारे 11,800 वाहनांना दंड भरावा लागलाय. यात सर्वाधिक विना फास्टॅग वाहनं मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरती आढळली. एसटी महामंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे मंजुरीसाठी 25 पेक्षा जास्त फाईल्स पडू नयेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी पुणेकरांसाठी. पुढचे 2 दिवस पुणेकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. आज संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे. पंपिंग आणि विद्युत विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पुण्यातला पाणी पुरवठा बंद असणार आहे. आज 1 दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असून उद्या मात्र कमी दाबानं आणि उशिरा पाणी पुरवठा होणार आहे. तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा आज पाणी पुरवठा बंद असेल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलंय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची.
मालमत्ता कर गोळा करताना वर्षअखेर थकबाकीदारांकडून 178 कोटींच्या दंडाचेही अतिरिक्त संकलन करण्यात आलं. त्याचसोबत आता शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामावरती पालिका धडक कारवाई करते. मुंबई शहर आणि उपनगरातील अशा अनधिकृत इमल्यांवरती आतापर्यंत पालिकेकडून 392 कोटींचा दंड आकारण्यात आलाय. मुंबई महानगर प्रदेशात मार्चच्या अखेरपर्यंत 1,98,362 रिक्षा आणि 15,474 टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालंय. MMR मधल्या 10 RTO कार्यालयांमध्ये या गाड्यांचं रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यात आलंय. दरम्यान मीटर रिकॅलिब्रेशनसाठी आता फक्त 1 महिना शिल्लक आहे. लहान पापलेटच्या पिल्लांची बेसुमार मासेमारी होत असल्यामुळे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडेंनी कारवाईचे आदेश दिलेत. लहान पिल्लांची मासेमारी खरेदीबाबत अंमलबजावणी करून आपला खुलासा सादर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. ठाण्यातल्या ग्रामीण भागात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल नल से जल ही योजना गेल्या 7 वर्षांपासून राबवली जाते. परंतु योजनेच्या कूर्म गतीमुळे आजही 67,574 घरगुती नळ जोडण्यात देणं बाकी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महिलांना हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये 2002 मध्ये प्रायोगिक तत्वावर गेटवर थेट कर वसुलीचा निर्णय घेण्यात आला होता आणि कर चोरीला चालना मिळत असताना 23 वर्षांपासून हा प्रयोग सुरू आहे. यात समितीच्या चौकशी अहवालानंतर सुद्धा कार्यवाही केलेली नाही. विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास 12,000 घरं विक्रीविना पडू नयेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणामध्ये बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जाते. नियमानुसार पती किंवा पत्नीच्या नावे एक घर असल्यास दुसरं घर घेता येत नाही. मात्र या नियमात बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरटी अंतर्गत प्रवेशासाठी पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत 1 एप्रिलपर्यंत संपली. हे काम संपल्यानंतर पुढील 5 दिवसात दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचं शिक्षण विभागाने संकेत दिलेत. पहिल्या प्रतीक्षा यादीच्या प्रक्रियेअखेरीस मुंबई विभागात आतापर्यंत 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. उरण ते नेरूळ बेलापूर ही लोकल सुरू होऊन 14 महिने झालेत. मात्र रेल्वे स्थानक आणि परिसरातील हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सीसीटीव्हीची प्रतीक्षा कायम आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लवकरात लवकर सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी मागणी उरणच्या प्रवाशांकडून केली जाते. मुंबईसह उपनगरात गुरुवारी सुद्धा ढगाळ वातावरणाचा काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तसंच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवरती कोणतीही बंदी नाही किंवा त्याचा एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीत सुद्धा समावेश करण्यात आलेला नाही अशी भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं उच्च न्यायालयात मांडली. एकेरी वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंच्या यादीत सजावटीच्या प्लास्टिक फुलांचा समावेश करण्याची शिफारस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे केली. श्री सप्तशृंगी निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान आहे. या कालावधीमध्ये गडावर 80,000 भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार आहे. राज्यातील सर्व शाळांचे स्वयं आणि बाह्य मूल्यांकन पूर्ण झालेलं नसल्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही तिसरी मुदतवाढ आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर विविध प्रशिक्षण तसंच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे 100% शाळांचं मूल्यांकन मात्र रखडलंय. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी ग्रामस्थांची आजपासून चर्चा होणार आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन विना तक्रार पार पडावं यासाठी 3 भूसंपादन अधिकारी, शेतकरी तसंच जमीन मालकांशी संवाद साधणार आहेत. शनी अमावस्येच्या दिवशी शनी शिंगणापूरमध्ये भरभरून दान आले. देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी शनीचरणी 1,26,31,662 रुपयांचं दान टाकलंय. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांची लॉटरी 4 एप्रिलला एसवी रोडवरच्या सरदार वल्लभभाई सभागृहामध्ये काढण्यात येईल. या लाभार्थ्यांना 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र आणि चाव्या द्यायला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवरती राज्यातील विविध शहरात सुद्धा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, व्यापार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक येथे भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 34 वसाहतींमध्ये आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे. म्हाडातर्फे वसाहतींच्या आवारात दवाखाना सुरू करण्यासाठी 400 चौरस फुटांची जागा दिली जाणार आहे. आता एक मोठी बातमी. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांवरती लावल्या जाणाऱ्या नव्या करांची घोषणा केली. यामध्ये ट्रम्प यांनी भारताला सुद्धा धक्का देत 26% कर लावलाय. जगभरातल्या व्यापारावरती याचा मोठा परिणाम होणार आहे. ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टेरिफबाबत मोठी घोषणा करत
जगभरातील देशांना जबर धक्का दिलाय. ट्रम्प यांनी या दिवसाचं नामकरण लिबरेशन डे असं केलंय. जगभरातील विविध देश आमच्याकडनं जेवढा कर वसूल करतायत त्याच्या केवळ निम्म टॅरिफ आम्ही त्या देशांकडनं घेणार आहोत असं म्हणत त्यांनी या करवाढीचं समर्थन केलं. पुन्हा पाहूयात बातमी छत्तीस जिल्ह्यांची. मुंबईमध्ये बनावट नकाशे सादर करून महापालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळवलेली बांधकामं तातडीनं निष्कासित करावीत. त्याचसोबत या अनुषंगानं स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्यात यावेत असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. रेल्वे गाडी चालवताना लोको पायलट्सना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातीलच एक अडचण म्हणजे कर्तव्य बजावत असताना शरीर धर्म कसा पाळावा ही. पश्चिम रेल्वेवर त्यावरती एक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून ताफ्यातील 821 इंजिनांपैकी 6 इंजिनांमध्ये प्रायोगिक तत्वावरती पाणी विरहित शौचालयांची व्यवस्था केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणखी 80 इंजिनांमध्ये ही शौचालयं बसवली जातील. साई संस्थानकडनं शनिवार ते सोमवार या कालावधीत 114वा श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रामनवमीला समाधी मंदिर रात्रभर खुलं असेल. तयारी पूर्ण झाली असून मंदिर आणि संस्थान परिसरात रोषणाई आणि सजावट करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षापासून गणवेशाचा रंग आणि रचना उरवण्याचा निर्णय स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरती घेतला जाणार आहे. त्यामुळे एक राज्य एक गणवेश योजना आता पूर्णतः गुंडाळली असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण अधिकार या व्यवस्थापन समितीला देत आता शालेय शिक्षण विभागाने 20 सप्टेंबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयात बदल करत सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आलाय. कोकणचा हापूस 5 एप्रिलपासून विदेशवारीवरती निघणार आहे. या तारखेपासून हापूसची न्यूयॉर्क, शिकागो, कॅलिफोर्निया, बोस्टन, सिएटल आणि न्यू जर्सीला निर्यात सुरू होईल. तर 10 एप्रिलला न्यूझीलंड, जपान, अर्जेंटिना या देशामध्ये कोकण हापूस रवाना होणार आहे. यंदाचा हंगाम हा निर्यातीसाठी सुमारे 4000 टनाचा असणार आहे. राज्यातील महायुती सरकारनं 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये ठरवलेल्या 938 कृतीबिंदपैकी 411 कामं पूर्ण झाली आहेत, तर 372 कामं अंतिम टप्प्यात आहेत. आराखड्यातील 85 कामं पूर्ण झाली आहेत, तर 16% कामातील अडचणींच्या सोडवणुकीसाठी 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला असून 1 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देवाची आळंदी नगर परिषदेला भामा आसखेड प्रकल्प कुरळी टॅपिंग येथून केला जाणारा पाणीपुरवठा पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक देखभाल दुरुस्तीसाठी बंद असणार आहे, अशी माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. जायकवाडी धरणातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाला परवानगी देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारं अपील न्यायालयानं फेटाळलं. कहार समाज पंच कमिटीनं या प्रकल्पाला विरोध करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये धाव घेतली होती. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस सतर्क झाले. त्या ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून संशयितांच्या मोबाईलची सखोल तपासणी होणार आहे. नागपूरच्या विधानसभेत 500 तर विधान परिषदेमध्ये 325 आमदारांच्या बसण्याची व्यवस्था होणार आहे. विधान भवन विस्तार योजनेमध्ये 2 15 मजली प्रशासकीय इमारती तयार होणार आहेत. विधान भवन परिसरातील सर्व बॅरेक तोडण्यात येणार आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती एसटीला दररोज दंड भरावा लागतोय. आता ही दंड वसुली चालकांच्या वेतनातून होणार आहे. उल्हासनगरमध्ये रिकव्हरी एजंटला 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये रिकव्हरी एजंटच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण करणाऱ्यानं दुचाकी घेतली होती, मात्र त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीचे हप्ते थकवले होते. या वादातनं ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आपल्या राहत्या ठिकाणापासून जवळ असलेला किंवा कोणत्याही निबंधक कार्यालयामध्ये मालमत्ता खरेदी किंवा विक्रीची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग 1 मे महाराष्ट्र दिनापासून एक राज्य एक नोंदणी सुरू करणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये हन्नूर केसरी बैलगाडा स्पर्धेत बुलढाण्याच्या झिंगाड बाब्या हुन्नर केसरी ठरलेत. तर बैलगाडा स्पर्धेचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोल्यातील हिवरखेडमधील हेमंत गावंडे या युवकाची अकोला रेल्वे स्टेशनजवळ हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या रेल्वे पोलिसांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला. पुणे जिल्ह्यातील 10 ठिकाणी नवं अग्निशमन केंद्र उभारलं जाणार आहे. लोणी काळभोर केडगाव सोबतच जिल्ह्यामध्ये 10 ठिकाणी अग्निशमन केंद्राला मंजुरी मिळाली आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील शेरवाडी गावातील 32 वर्षीय युवा शेतकरी विवेक ढाकरे यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. गेल्या महिन्यात जिल्ह्यामध्ये 6 तर फक्त मूर्तिजापूर मतदारसंघातच 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये रेल्वेशी संबंधित सर्व प्रकल्पांचं काम वेगानं सुरू आहे. देशातील 1337 स्थानकं अमृत भारत स्थानकांमध्ये रूपांतरित केली जात आहेत. त्यापैकी 107 स्थानकांसाठी निविदा जारी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या मासळी बाजाराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधेसारख्या पुनर्विकासकरणाची राज्य सरकारची योजना आहे. दुबई आणि सिडनी येथील वॉटर एंड मार्केटच्या धर्तीवरती हा मासळी बाजार कोळी भवनाशेजारी केला जाणार आहे. त्यामुळे दर्जेदार मत्स्य व्यवसायाच्या संधी इथे मच्छीमार बांधवांचा व्यापारी आणि विक्रेत्यांना प्राप्त होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या नांदगावला आमदार भोसलेंच्या प्रयत्नानं 90 लाखांचा निधी मंजूर झालाय. या विकास कामाचं उद्घाटन ज्येष्ठ नेते सुकरे गुरुजींच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर एक मोठी बातमी. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकानं 5 गँगस्टर्सना अटक केली आहे. हे शूटर्स मुंबईमध्ये एका मोठ्या घातपाताची कारवाई करण्यासाठी आलेले होते. या शूटर्सकडनं पोलिसांनी 5 पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. हे शूटर्स कोणत्या गँगचे आहेत, ते कोणाच्या सांगण्यावरनं इथे आले होते आणि त्यांचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करतायत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. नागपूर पालिकेच्या इमारतीच्या काही घरांच्या छतावरती प्रायोगिक तत्वावर हिट रिफ्लेक्टिव्ह पेंट मारला जाणार आहे आणि याच प्रयोगामुळे घरातील उष्णतेत किती घट होते याचा सविस्तर अभ्यास करून पुढील अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांनी दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेनं धारावीमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी धारावी रोडवरनं फेरीवाल्यांना दूर ठेवण्यासाठी पथक तैनात केलंय. कामगार आणि कर्मचाऱ्यांसह 10 जणांचं समर्पित बीएमसी पथक तैनात करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईतल्या काही रुग्णालयामध्ये चार्जिंगची सुविधा नसल्याचा फायदा घेत परिसरातील दुकानदार फोन चार्ज करण्यासाठी चक्क 10 ते 20 रुपये आकारतायत. रुग्णाच्या चिंतेत असलेल्या नातेवाईकांना असं नाडलं जात असताना रुग्णालय प्रशासनानं चार्जिंगची सुविधा का पुरवत नाही असा प्रश्न विचारला जातोय. नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून विजेच्या खांबावरती पडल्यात. अनेक ठिकाणचा वीज पुरवठा त्यामुळे खंडित झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध विकास कामामध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडांना काढून त्याचं ऐन उन्हाळ्यामध्ये पुनर्रोपण केलं. मात्र त्यांची योग्य निगा न राखली गेल्यामुळे शेकडो झाडं दगावली आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळी ज्वारीचा पेरा चांगलाच वाढलाय. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचं पीक घेतलं असून आता ज्वारीची कणसं भरतायत. येत्या काळात ज्वारीसाठी पोषक ढगाळ वातावरण राहिलं आणि वेळेवर पाणी मिळालं तर या उन्हाळी हंगामात ज्वारीचं चांगलं उत्पादन होण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. मुंबईमध्ये वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर कमी अंतरासाठी मेट्रो फेऱ्या चालवण्याच्या ॲडव्हान्स चाचण्यांना आता सुरुवात झाली आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास येत्या सोमवारपासून अंधेरी ते घाटकोपरच्या दरम्यान मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटाजवळ गर्भगिरी डोंगराला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेकडो एकर क्षेत्रातील झाडं जळून खाक झाली आहेत. या आगीमध्ये जंगलातील अनेक पशुपक्षी जखमी झालेत. मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नव्यानं टॉवर बांधण्यात आलेत. या इमारतींमध्ये 550 कुटुंबांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती म्हाडाकडनं गृहप्रवेश दिला जाणार होता. मात्र फिनिशिंगची कामं अद्याप सुरू असल्यामुळे रहिवाशांचा गृहप्रवेश लांबणीवर पडलाय. राज्य सरकारनं सर्व महापालिका आणि नगरपरिषदांना उन्हापासून नागरिकांचं संरक्षण व्हावं यासाठी सूचना जारी केल्या आहेत. मात्र सरकारच्या या सूचना अद्याप अधिकृतरित्या प्राप्त झालेल्या नाहीत. सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्यावरणीय बदल विभागाकडे मनुष्यबळच नसल्याचं विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी सांगितलं. पश्चिम रेल्वेनं संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरणाचं काम पूर्ण केलंय. त्यामुळे आता मुंबईपासून गुजरातच्या शेवटच्या टोकापर्यंत डिझेल गाड्यांच्या तुलनेत वेगानं धावणाऱ्या विद्युत ट्रेन्स चालवणं शक्य होणार आहे. मध्य रेल्वेनं 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भाडे व्यतिरिक्त महसुलाच्या माध्यमातून 131.86 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.77% वाढ झाली असून एनएफआर कमाईत मध्य रेल्वे 17 झोनमध्ये अव्वल ठरली आहे. उष्णतेच्या लाटांपासून खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागानं सर्व विद्यार्थ्यांना थंड पेय, ताक, थंड पाणी देण्याच्या सूचना नुकत्याच शाळा प्रशासनाला केलेल्या आहेत. मात्र आधीच तुटपुंच्या पैशात शाळेच्या खर्चासाठी जमवाजमव करताना दमछाक होत असताना थंड पेय, ताक देण्यासाठी पैसे कुठून आणायचे असा प्रश्न आता शाळा व्यवस्थापनांना पडलाय.
छावा चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर पहिल्यांदाच आपल्या गावी गेले. पोलादपूर तालुक्यातल्या मोरसडे या गावात त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. ग्रामस्थांनी लेझिम नृत्य करत फटाक्यांची आतषबाजी करत भूमिपुत्राचं जंगी स्वागत केलं. म्हाडाना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत विरार, ठाणे आणि कल्याण येथील बांधलेली घरं आता गिरणी कामगारांना देता येतील का या दृष्टीनं प्राधिकरणाकडून सध्या चाचपणी सुरू आहे. मुंबईतील मोडकळीस आलेल्या सुमारे 13,000 सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. यासाठी म्हाडाकडनं समयबद्ध पुनर्विकास धोरण म्हणजेच एक्झिट पॉलिसी तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे 2 वर्षात पुनर्विकास सुरू होऊन 5 लाखांहून अधिक रहिवाशांना चांगला निवारा मिळणार आहे. गिरणी कामगारांसाठी सेलू इथे 30,000 आणि वांगणीमध्ये 51,000 घरं बांधण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्यासाठी कार्यवाही सुरू आहे. गिरणी कामगारांना वांगणीतील प्रकल्प नापसंत असून त्यांनी इथली घरं नाकारलेली आहेत, तर दुसरीकडे सेलूतील घराची किंमत 9,50,000 ऐवजी 6 लाख करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते दुरुस्ती पेव्हिंग ब्लॉकची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचं पुण्यातील सीओपीच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालंय. तसंच ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून स्थापत्य विभागातील 17 कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचं महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितलं. देशभरात आता महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरनं प्रवास करणं आगामी काळात आणखी महाग होणार आहे. NHAIकडनं टोलच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर अवजड आणि हलक्या वाहनांसाठी वेगळे दर निश्चित करण्यात आले. सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी नागपूरहून थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विमान वाहतूक मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे महानगरपालिकेला 2024-25 या आर्थिक वर्षात 8,272 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवण्यात यश आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलं असून आतापर्यंतच्या महापालिका इतिहासामध्ये मिळालेलं हे सर्वाधिक उत्पन्न असल्याचा दावा महानगरपालिकेकडनं केला जातोय. केवळ 8 कारखान्यांचा अपवाद वगळता मार्च अखेर महाराष्ट्राचा साखर हंगाम आटोपला असून साखर उतारा आणि साखर निर्मिती या दोन्ही बाबतीत मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय. चालू हंगामात 80 लाख टन साखर निर्मिती झाली असून गेल्या वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत तब्बल 30 लाख टनांची घट झाली आहे. पुणे शहरात वाहन चालकांचा अतिवेग, पादचाऱ्यांच्या जीवावरती बेतण्याचे प्रकार वाढलेत. आठवडाभरात शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या हिट अँड रन घटनांमध्ये 3 पादचाऱ्यांना जीव गमवावा लागलाय. त्यामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातच काही भागामध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक मीटरमध्ये छेडछाड करून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिकचं भाडं आकारलं जात आहे. त्यामुळे भाडेवाढीनंतरही मुंबईकरांची लूट सुरू आहे.